बघा, आता आपण या पाठाचा स्वाध्याय बघूयात. लिसन अँड रिपीट म्हणजे ऐका आणि परत म्हणा. ठीक आहे, बघा. फेल्ट म्हणा, फेल्ट. इम्पॉर्टंट म्हणा, इम्पॉर्टंट. मोमेंट, मोमेंट. अनाउन्स, अनाउन्स. ऑनेस्टी, ऑनेस्टी. आलं लक्षात? पुढे बघा. कलेक्ट गुड थॉट्स. कलेक्ट म्हणजे जमा करा, गुड थॉट्स म्हणजे सुविचार. अँड राईट इन युअर नोटबुक आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. प्रेझेंट देम इन युअर स्कूल असेंब्ली आणि परिपाठामध्ये ते काय करा, प्रेझेंट करा, जसे की आपण सुविचार सांगतो. ट्रूथ अँड ऑनेस्टी ब्रिंग रिअल हॅपीनेस. बघा, हे या पाठातलं आहे. ठीक आहे. आता दुसरं एक काय सांगता येईल, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हा सुद्धा काय एक सुविचारच आहे. आलं लक्षात? आता पुढे बघा. ई, ॲड वाय टू द गिव्हन वर्ड. बघा, या शब्दांना काय करायचं, वाय लावायचं शेवटी. टू मेक अ न्यू वर्ड आणि एक नवीन वर्ड तयार करायचा. मेक अ सेंटेन्स युजिंग द न्यू वर्ड आणि तो नवीन वर्ड वापरून एक सेंटेन्स तयार करायचं. बघा, पुढे पाहता. रेन, जसे हे दिलेलं वाचायचं का? बघा, ऑनेस्ट, ऑनेस्टी, वाय लावलं. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हे झालं सेंटेन्स. आता रेन बघा, रेनचं काय, रेनी है ना. आता सेंटेन्स बघा. आय लाईक रेनी सीझन. हे झालं सेंटेन्स. आता डर्ट बघा, डर्टच्या शेवटी आय लावल्यावर काय होईल, डर्टी. डर्टी म्हणजे घाण. आता माय शूज आर डर्टी. माझे शूज कसे आहेत, डर्टी. नंतर क्लाउड, क्लाउड म्हणजे ढग आणि क्लाउडी म्हणजे ढगाळ. ठीक आहे. मग टुडेज म्हणजे आजचं. वेदर म्हणजे हवामान कसे, इज क्लाउडी. टुडेज वेदर इज क्लाउडी. त्यानंतर हेल्थ, याला जर वाय लावलं तर होते हेल्दी. हेल्दी म्हणजे तंदुरुस्त. आता याचं सेंटेन्स बघा. आय ईट फ्रूट्स टू बिकम हेल्दी. हेल्दी राहण्यासाठी मी काय करतो, फ्रूट्स खातो. लक्षात? पुढे एफ, ट्रू ऑर फॉल्स. आई टॉट पवन टू लाय. आई टॉट म्हणजे आईने शिकवलं पवनला काय, लाय म्हणजे खोटं बोलायला. ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू म्हणजे खरं, फॉल्स म्हणजे खोटं. हे काय, फॉल्स. काय, फॉल्स. आईनं तसं शिकवलं नाही. आई वॉज लव्हिंग अँड केअरिंग. आई कशी आहे, प्रेमळ आणि काळजी घेणारी. ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू म्हणजे बरोबर, फॉल्स म्हणजे चूक. ट्रू आहे का फॉल्स आहे? हे आहे ट्रू म्हणजे खरं आहे. पवन लर्न्ड गुड व्हॅल्यूज फ्रॉम हिज मदर. गुड व्हॅल्यूज म्हणजे चांगले जे हे आहेत व्हॅल्यू. व्हॅल्यूला कसं म्हणता येईल मराठीमध्ये, चांगले गुण. ते पवन कोणाकडून शिकतो, त्याच्या आईकडून. ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू म्हणजे बरोबर, फॉल्स म्हणजे चूक. तर हे आहे ट्रू, है ना. पुढे बघा. जी, थिंक, विचार करा तुम्ही आता. व्हॉट वुड यू डू म्हणजे तुम्ही काय करसाल. इफ यू फाउंड मनी ऑन द रोड. तुम्हाला जर रोडवर पैसे सापडले तर तुम्ही काय करसाल, हे तुम्ही विचार करायचा आहे. एच, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड एनलिस्ट द क्वेश्चन्स दॅट आई मे आस्क. खालचं सेंटेन्स वाचा आणि आईनं कोणते प्रश्न विचारले असतील त्याचा अंदाज लावा. आई आस्क्ड हिम
अ फ्यू क्वेश्चन्स. आईनं त्या माणसाला काय केलं तर काही प्रश्न विचारले होते, बरोबर आहे. आता कोणते विचारले होते, तर ते प्रश्न असे असू शकतात. बघा, मी तुम्हाला सांगतो की बा तुझा कॉईन कुठं हरपला आहे ना. व्हेअर म्हणजे कोठे. व्हेअर डिड यू लॉस्ट युअर कॉईन. तू तुझा कॉईन कुठे हरवला आहे ना. त्यानंतर कॉईन किती रुपयाचा होता. हाऊ मच वॉज द कॉईन. कॉईन किती रुपयाचा होता. त्यानंतर अजून केव्हा हरवला आहे ना. व्हेन डिड यू लॉस्ट द कॉईन. व्हेन म्हणजे तू कॉईन केव्हा हरवला होता. तर असे प्रश्न आईनं त्याला विचारले असतील. तर अशा पद्धतीने आपण ऑनेस्टी बिल्ड्स ट्रस्ट हा घटक आणि त्यावरील स्वाध्याय पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.